लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। जयंतीचा उत्सव साजरा होतो इथं, त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया मग? आज आमचे कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर साहेब, आमचे माजी आमदार, अत्यंत लोकप्रिय नेते यांची 61वी जयंती आज आम्ही त्यांच्या कुटुंबियासमवेत साजरी करत आहोत। आता त्यांची कारकीर्द आमच्या दोन्ही तालुक्यांना, देगलूर आणि बिलोली, माहीत होती। अत्यंत गरीब परिस्थितीतून रावसाहेब अंतापूरकर साहेबांनी आमदारकी लढवली। ते 2 वेळेस या भागाचे आमदार झाले आणि त्यांनी त्यांच्या कामाचा एक चांगला छटा या दोन्ही तालुक्यावर, पर्यायानं देगलूर मतदारसंघावर उमटवला आणि त्याची परिणिती, पुढची फलनिष्पत्ती पोटनिवडणुकीमध्ये आमचे तरुण तडफदार, लोकप्रिय, त्यांचे चिरंजीव जितेशभाऊ अंतापूरकरांना निवडून दिलं लोकांनी आणि त्यांची पुण्याई, त्यांच्या मातीची पुण्याई आणि जनतेचा आशीर्वाद या तिन्ही त्रिवेणी संगमामुळं आज जितेशभाऊ अंतापूरकर आमदार आहेत। त्यांच्या पश्चात त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण इथं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आलेलो असताना त्यांचंही पुढचं भावी आयुष्य अत्यंत तेजोमय व्हावं असं कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर साहेबांचा इच्छा आणि आशीर्वाद असेलच, पण आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची बी इच्छा, ते कुटुंब चांगलं राहावं, त्यांच्या पत्नींना, शीलाताईंना दीर्घायुष्य लाभावं, जितेश भाऊचं उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, असं कैलासवासी अंतापूरकर साहेबाचा आशीर्वाद आणि आम्हा सगळ्यांची सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत। मी स्वर्गीय अंतापूरकर साहेबांना विनम्र आदरांजली वाहतो। धन्यवाद। स्वर्गीय भरपूर आठवणी आहेत। कुठलं एक उदाहरण? एक उदाहरण मी ज्वलंत सांगतो तुम्हाला। त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला, परंतु कोरोना होण्याच्या आधी त्यांनी जी इथं सेवा केली, सेवा दिली आमच्या दोन्ही तालुक्यांना, बिलोली आणि देगलूर, त्या काळामध्ये त्यांनी कोरोनाचा कुठलाही रोगी मृत्यू पावू नये, त्याची सेवा व्हावी म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्सचं इथं या ठिकाणी वाटप केलं। त्यांच्याच कार्यकाळामध्ये आमच्या देगलूर आरोग्य विभाग, देगलूरचा आमचा दवाखाना आला आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये PSC प्राथमिक आरोग्य केंद्र तुमचं मरखेलचं आमचं झालं। आरोग्य सेवेवर त्यांचं विशेष असं लक्ष होतं, परंतु त्यांचंच आरोग्य बिघडलं कोरोनामध्ये आणि दुर्दैवानं ही घटना घडली। आम्हाला ती क्लेशदायक सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतच राहणार आहे की जे माणूस दुसऱ्यासाठी करणारा जातो त्याची खंत तर आम्हा सगळ्यांना आहे। एक नाही, अशा अनेक आठवणी आहेत सांगण्यासारख्या। धन्यवाद। अंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र असं अभिवादन करतो। आत्ताच शिवाजीराव देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांच्या अनेक असे ज्वलंत आठवणी आमच्या हृदयात आहेत। मला चांगलं आठवतं आहे, ज्यावेळेस साहेबाचा मृत्यू झाला कोरोनामुळं, त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागू झालेली होती आणि साहेबाची तब्येत त्यावेळेस खूप खराब झालेली होती। साहेबांना मी प्रश्न पण विचारला, साहेब तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही आराम करा, पण त्यांनी कसल्याच आपल्या तब्येतीचा विचार न करता
त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये म्हणजे जीवाचं रान केलं. दुर्दैवानं साहेब त्याच निवडणुकीमध्ये बिमार पडले आणि त्या बिमारीमध्ये साहेबाचा फार म्हणजे दुर्दैवी अंत झाला. ते आमच्या सगळ्याच जीवाला म्हणजे चटका लावणारा विषय आहे तो मुळात खरं सांगायला गेलं तर. त्याच्यामुळं या पावन स्मृतीस या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो साहेबाला. साहेबजी अंतापूरकर साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, किस्सा आयुष्यातला. 2014ला ते आमदारकीला पडल्यानंतर 2017ची जी जिल्हा परिषद निवडणूक लागली पंचायत समिती, देगलूर आणि बिलोलीमध्ये 9 पैकी 7 जागा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली निवडून आणल्या आणि 2ही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात घेतल्या. हे त्यांचं कर्तृत्व होतं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये माझ्या सौभाग्यवतीला विजय मिळाला. त्यांचं खूप काही योगदान कार्यकर्त्यासाठी होतं, पण त्यांचं अकाली दुर्दैवी मृत्यू हे सर्व कार्यकर्त्यासाठी अतिशय त्रासदायक आणि वेदनादायी आहे. मी या पवित्र दिनी त्यांना अभिवादन करतो. थांबतो. माझे वडील माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त अनेक अशा आमच्या हृदयात अशा आठवणी आहेत की त्या आम्ही कधी परिवार तो विसरू शकत नाही. त्यांनी अनेक मोठं कार्य त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात त्यांनी करून ठेवलेलं होतं. आज त्याच विचारांवरती आम्ही आमची वाटचाल पुढे नेऊन आमच्या वतीनं जनतेची सेवा करण्याचा परिपूर्ण एक ठाम निर्णय आमच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. या देगलूर बिर्डी जनतेचं या मातीचं नितांत प्रेम माझ्या वडिलांचं या मातीवर होतं, या इकडच्या जनतेवर होतं. आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर जसं आता देशमुख साहेबांनी म्हटलं, निश्चितपणे तसंच प्रेम आजही त्या जनतेचं प्रेम आमच्या पूर्ण परिवारावरती आहे. खूप मोठी संधी आम्हाला या मतदारसंघाची सेवा करण्याकरता या मातीतल्या माणसांनी दिली. हे कधीही न विसरण्यासारखं ऋण हे आमच्यावरती कायम राहतील आणि या ऋणात राहून या जनतेची आम्ही कायम सेवा करण्याचा निर्धार ह्या जयंतीच्या निमित्ताने निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेतो. आणि कुठेही कमी पडणार नाही. कमी पडल्यास ती निश्चितपणे आम्ही प्रत्येक वेळेस भरून काढण्याचा प्रयत्न करतो. कारण आमचं खऱ्या अर्थानं जे काही आहे त्या मातीतल्या माणसांची सेवा करणं आहे, ती उतराई करणं आहे. आणि त्या उतराईमध्ये आम्ही नेहमी राहू इच्छितो आणि होईल तर आमच्या जीवाच्या पलीकडे जाऊन ह्या मातीतल्या माणसांना जपण्याचा आम्ही निश्चितपणे कायमस्वरूपी प्रयत्न करू. मला जयंतीच्या निमित्ताने सांगायचं, वडिलांचं खूप अतुलनीय असं कार्य आहे. मी वडिलांना त्यांच्या ऑफिसर असतानापासून मी पाहतो आहे. PWDमध्ये एक चांगल्या पदावर ते होते, परंतु त्यांचे विचार ह्या ओढ कायम आपल्या गावाकडच्या मातीतल्या माणसांना काहीतरी त्यांच्यासाठी करावं. एक नेहमी ते नोकरी सोडून अनेक वेळेस आमचं महत्त्वाचे विषय मुलांचे कुटुंबाचे असतानासुद्धा ते सोडून मात्र कायमस्वरूपी ते गावाकडे जाण्याचा निर्णय विचार ते आम्हाला करताना फार त्यांच्या अधिकारी असताना त्या काळात आम्ही पाहिला. त्यावेळेस आम्हाला वाटलं की वडिलांचे विचार हे अतिशय वेगळे आहेत आणि निश्चितपणे आपल्या मातीतल्या माणसांची सेवा करायची त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी ओढ आहे. आणि त्याच ओढीने ते गावाकडे आल्याने योगायोग 2009 साली ते प्रथम आमदारही झाले. त्यांचं त्यावेळचं कार्य, त्यावेळच्या अनेक कामगारांचे प्रश्न, त्यावेळेस कारखान्यातल्या अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यातल्या कामगारांचे प्रश्न सोडवताना सुद्धा मी त्यांना बघितलं. त्या विजय देखील त्यावेळेस त्यांना त्या संदर्भात त्यांना मिळवताना मी बघितलेलं आहे, त्या कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात. आज देगलूर बिर्डीच्या मातीतल्या माणसांच्या सेवेमध्ये मी त्यांना काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे हे सगळे विषय माझ्या डोळ्याच्या समोर आहेत, परिवाराच्या विषयाच्या हे सगळे विषय परिवाराच्या समोर आहेत. आणि निश्चितपणे तो विचार आम्ही समोर ठेवून आम्ही निश्चितपणे ह्यापुढेही असंच कार्य करू. ह्या मातीतल्या माणसांची आज योगायोग मी सत्तेत आहे, निश्चितपणे सत्तेचा उपयोग माझ्या ह्या मातीतल्या माणसानं या भागातल्या विकासासाठी, या भागात चांगल्या सोयीसुविधा कशा येतील यासाठी माझी प्रचंड धडपड चालू आहे. मी स्वतःचा परिवाराचा कसलाही विचार न करता केवळ या मातीतल्या माणसांना काय देता येईल एवढा विचार करतो आणि तो पुढे आम्ही घेऊन जाऊ. एवढंच मला वडिलांचे जे विचार जे आहेत ते आम्ही पुढे घेऊन जाऊ एवढंच मला या ठिकाणी वाटतं आणि निश्चितपणे ते कार्य करू. वडिलांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. लोकवार्ता न्यूज 24, शोध सत्याचा.